अजितदादा विलीनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते। फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला। सध्याच्या परिस्थितीत कोणतेही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर। अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलीनीकरणाची चर्चा झाली होती, झेडपी निवडणुकांनंतर निर्णय घ्या असं फडणवीसांनी सांगितल्याचं दादा म्हणाले होते। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा। गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओक निवासस्थानी, दोघांमध्ये पाऊण तास भेट। ईडीच्या फाईल तयार असल्यानं राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात। बच्चू कडूंचा आरोप, सुनेत्राताईंच्या शपथविधीमुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती कमी झाली, कडू यांची नाराजी। बारामतीत अजित पवारांचं स्मारक उभारण्यासाठी चाचपणी, काही दिवसांनंतर पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक होणार। पार्थ पवारांनी स्मारकाविषयी शरद पवारांशी चर्चा केल्याचीही सूत्रांची माहिती। तमिळांविरोधात कोणी वाईट बोललं तर आम्ही लाखांची रॅली काढू, मुंबईतले भाजपचे आमदार तमिळ सेल्वम यांचा ठाकरे बंधूंना इशारा। भगवान मुरुगन यांची उत्सवानिमित्त तमिळांची सायन ते माटुंगा दरम्यान मोठी रॅली। काटा उलटा फिरायला लागलाय, थोड्या दिवसात ते भाजपात येतील। आमदार सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता जयंत पाटलांबाबत वक्तव्य। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तिजोरीच्या साव्या माझ्याकडे, निधी मीच देणार। पालकमंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। कमळ धनुष्यबाणाला निधी देणार, मशालचा निधी कमी करून टाकू, राणेंचं विधान। केडीएमसीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता नगरसेवक मथुर म्हात्रे अखेर परतलेले आहेत। 16 दिवसांनंतर परतलेल्या म्हात्रेंचं कार्यकर्त्यांकडून स्वागत। इतर 3 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प, केंद्रीय करातून महाराष्ट्राला सुमारे 1 कोटींचा वाटा मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।